ओके, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात सर्वांना. आपण 10th स्टँडर्डचं जो थर्ड चॅप्टर सुरू केलेला आहे पार्ट सेकंडचा, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. यामध्ये आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं होतं. रिप्रोडक्शनची डेफिनेशन बघितली होती लास्ट लेक्चर मध्ये. देन असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं बायनरी फिजन्सही पाहिलं होतं. या लेक्चर मध्ये आपल्याला याच असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं मल्टिपल फिजन आणि बडिंग पाहायचं आहे. ओके, बडिंग बघायचं. हे 2 पॉइंट्स पाहायचे आहेत. झाले तर आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलेही घेणार आहोत, आपल्याकडे वेळ असेल तर. पण सध्या आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं मल्टिपल फिजन्स आणि बडिंग बघायचंय. ठीक आहे, आपण आपल्या धड्याचं नाव टाकू. पहा, थर्ड चॅप्टर आहे. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड आहेत पाहायच्यामध्ये. आपण पार्ट फर्स्ट विषय अभ्यास केलेले, आपल्याला काय करायचे, पार्ट सेकंड बघायचं. यामध्ये आपल्याला पाहायचंय असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. Asexual reproduction in unicellular organism. ओके, आता हे असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मधलं, तर हे 3 प्रकारे होत असतं हे आपल्याला माहिती आहे. बायनरी फ्युजन, जे की आपण पाहिलेलं आहे, सिंपल फ्युजन, ट्रान्सव्हर्स फ्युजन आणि लॉंजिट्युडिनल फ्युजन. याद्वारे सिंपल फ्युजन द्वारे बायनरी फ्युजन. देन सेकंड आपल्याला पाहायचंय आता मल्टिपल फ्युजन. मल्टिपल फ्युजन आणि लास्ट आपल्याला यामध्ये पाहायचंय बडिंग. ठीक आहे, हे काल आपण बायनरी फ्युजन्स पाहिलं होतं. यामध्ये सिंपल बायनरी फ्युजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन आणि लॉंजिट्युडिनल बायनरी फ्युजन याविषयी माहिती पाहिली होती. आता आपल्याला पाहायचंय, पहा, हे मल्टिपल फ्युजन कसं होतं, बहुविभाजन कसं घडून येतं हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे, कशा प्रकारे घडून येत असतं. कारण की आपण वरचे जे पाहिले सिंपल बायनरी फ्युजन, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन, लॉंजिट्युडिनल बायनरी फ्युजन, तर त्यांचा एक ऍक्सिस असतो आणि ऍक्सिस मध्ये हे काय होत असतात, डिव्हाइड होत असतात. त्यावरून त्यांचे बायनरी मध्ये विभाजन झालेलं आहे, हे आपण पाहिलं. ठीक आहे, मग मल्टिपल फ्युजन मध्ये काय होतं, हे जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे मल्टिपल फ्युजन मध्ये, बाय मल्टिपल फ्युजन इज अ परफॉर्म बाय अमिबा. हे कोण परफॉर्म करतं, अमिबा परफॉर्म करत असतो. सगळ्यांना माहिती आहे अमिबाला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. ठीक आहे, ओके, मग डेफिनाइट शेप नसतो. डेफिनाइट शेप नसतो. मग आता हे जे काही मल्टिपल फ्युजन आहे, तर हे मल्टिपल फ्युजन कोण परफॉर्म करतं, अमिबा परफॉर्म करतो. प्रोटिस्ट पण असतात, म्हणजे त्याच्यासारखे जे प्रोटिस्ट आहेत, आजीव आहेत, तर हे सुद्धा काय करतात, हे मल्टिपल फ्युजन परफॉर्म करत असतात अमिबा सोबत. ऑदर प्रोटिस्ट म्हणजे आपल्याला माहित, पॅरामेशियम युग्लिना हे काय, तर दुसरे प्रोटिस्ट आहेत, तर ते सुद्धा काय करत असतात, अशा प्रकारचं मल्टिपल फ्युजन घडून आणत असतात. पण आपल्याला सध्याला अमिबा मधलं बघायचंय की अमिबा हा मल्टिपल फ्युजन कसं घडून आणत असतो. अमिबा काय करतो, फर्स्टली अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ pseudopodia and thereby movements whenever there is a lack of food or any other adverse condition.
जेव्हा पहा ऍडव्हर्स कंडिशन येत असते, म्हणजे अमिबा काय, अमिबा त्याचं प्रजनन करायचंय, रिप्रोडक्शन करायचंय, असिस्टेड रिप्रोडक्शन झाले त्याला. परंतु त्याच वेळेला काय झालेली, ऍडव्हर्स कंडिशन आली, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली, प्रतिकूल परिस्थिती. आणि त्याला काय झालेलं आहे, जे काही लॅक ऑफ फूड म्हणजे अपुरं अन्न मिळतंय, स्वतःचं रिप्रोडक्शन घडून आणण्यासाठी काय मिळते त्याला, लॅक ऑफ फूड म्हणजे अपुऱ्या प्रमाणामध्ये अन्न मिळतंय. आणि त्याची जी कंडिशन आहे अवतीभोवतीची, ही पण कशी झालेली, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली. मग अशा वेळेला हे अमिबा काय करतात रे, फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया, जे काही त्यांचे छद्मपाद असतात, तर ते छद्मपाद तयार करण्याचं काय करतात, थांबवतात. अँड देअर मुवमेंट ऑल्सो, त्यांची जी हालचाल होत असते, तर त्यांची हालचाल आणि जी छद्मपात तयार करत असतात, म्हणजे सुडोपोडिया तयार करत असतात, हे फॉर्मेशन करण्याचं म्हणजे त्यांची निर्मिती करण्याचं ते काय करतात, स्टॉप करतात. आले लक्षात काय करत असतात, अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अँड देअर मुवमेंट इन द लॅक ऑफ फूड अँड देअर ऍडव्हर्स. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येत असते आणि अन्नाचा पुरवठा कमी पडतो, तेव्हा ते छद्मपात तयार करण्याचं आणि काय करणे, त्यांची हालचाल जी आहे हे स्टॉप करतात, थांबवतात. मग आता हे थांबवल्याच्या नंतर काय होतं, स्टॉप तर केलं त्यांनी, त्यानंतर काय होतं, इट बिकम राउंडेड अँड टू फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काय होतात रे, नेक्स्ट हे काय होतात, बिकम राउंडेड. राउंडेड म्हणजे काय होतात, तो गोल होतात. हे अमिबा जे असतात हे कसे होतात, तो गोल होतात. आणि त्यांच्या भोवती काय तयार होतं, प्रोटेक्टिंग कव्हरिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रद्रव्य पटलाचं काय तयार होतं, एक प्रोटेक्टिंग कव्हरिंग तयार होतं. काय तयार होतं, प्रोटेक्टिंग कव्हरिंग, म्हणजे संरक्षक असं कवच या अमिबा भोवती तयार होतं, तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आलंय लक्षात काय झालेलं आहे ते, हे काय करतात, यांच्या भोवती इट बिकम राउंडेड, हे राउंडेड होतं आणि ते दे फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फ्रॉम अ प्लाझ्मा मेम्ब्रेन अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. Then पहा, such insisted amoeba or any other protist is called cyst. अशी जी कवचबद्ध अमिबा तयार झालेली, असा जो कवचबद्ध, कारण की याच्या भोवती काय तयार झालेले, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार झालेलं आहे. मग असं जे काही तयार झालेलं आहे इन्सिस्ट आहे, तर या इन्सिस्टला इन्सिस्टेड अमिबा म्हणजेच कवचबद्ध अमिबा असेल किंवा अदर प्रोटिस्ट किंवा दुसरे प्रोटिस्ट असतील, आधीजीव असतील, तर त्यांच्या भोवती सुद्धा असं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार होतं. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, सिस्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, सिस्ट. सिस्ट म्हणजे पुटी असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्या सजीवाला, पुटी असं म्हणतात. मग याला आपल्याला काय म्हणायचं, पुटी म्हणायचं की पुटी तयार झालेली आहे. मग आता याच्यानंतर काय होतं, सिस्ट तयार झाल्याच्या नंतर मेनी न्यूक्लियर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. आता या सिस्ट मध्ये काय होतं, हे जे काही सिस्ट आहे, कवच जे आहे, पुटी जी आहे, तर त्या पुटीमध्ये हे जे काही न्यूक्लियस आहेत, तर या न्यूक्लियसचं काय व्हायला लागतं, डिव्हिजन व्हायला लागतं. काय झालेलं आहे, न्यूक्लियर डिव्हिजन आपण पाहिलेलं आहे मायटोसिस मध्ये, न्यूक्लियर डिव्हिजन घडून येतं. मग या सिस्ट मध्ये काय होतं, या न्यूक्लियसचं डिव्हिजन घडून येतं, न्यूक्लियर डिव्हिजन घडून येतं. अँड मेनी न्यूक्लियर आर फॉर्म, अनेक असे काय तयार होतात, केंद्रके तयार होतात. या न्यूक्लियसचं डिव्हायडेशन झाल्याच्या नंतर अनेक असे काय करतात, मेनी न्यूक्लिआय आर फॉर्म, अनेक असे न्यूक्लियस म्हणजेच केंद्रके तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतात. अँड इट इज फॉलोड बाय द सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दस मेनी अमिबी इज अ फॉर्म. आता याच्या बरोबरच हे तर न्यूक्लियसचं काय झाले, डिव्हायडेशन झालं आणि अनेक असे काय तयार झाले रे, न्यूक्लिआय तयार झाले, केंद्रके तयार झाले इन द सिस्ट. त्याचबरोबर काय तयार होतात, जे काही यामध्ये असलेलं सायटोप्लाझम आहे, या सिस्ट मध्ये सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य आहे, तर त्या पेशी द्रव्याचं सुद्धा काय होतं, विभाजन करू. आपण या ठिकाणी काय करू, आतमध्ये न्यूक्लियस काढू
आणि बाहेरचं जे आहे हे काय, सायटोप्लाझम. ओके, हे काय झालं, न्यूक्लियस न्यूक्लियाचं डिव्हायडेशन झालं आणि या सेल्स मध्ये असलेलं जे सायटोप्लाझम आहे तर या सायटोप्लाझमचं डिव्हायडेशन झालं आपल्याला दिसून येतं. अँड मेनी अमिबली आर फॉर्म, अनेक असे काय तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतात, अमिबा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतात. ओके, दे रिमेन 2 मिनिटं. मेनी अमिबली आर फॉर्म, अनेक असे काय तयार होतात, अमिबा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. देन दे पहा, दे रिमेन्स इन्सिस्टेड टिल देअर आर ऍडव्हर्स कंडिशन. जोपर्यंत काय असते, बाहेरची प्रतिकूल परिस्थिती असते तोपर्यंत हे सगळे अमिबली कशामध्ये राहतात, या सिस्ट मध्ये राहतात, या पोटीमध्ये राहतात. हे सगळे जे काही अमिबली आपल्याला दिसून येत आहेत तर हे सगळे अमिबली कशामध्ये राहतात, इन द सिस्ट, सिस्ट पोटीमध्येच राहत असतात. देन जेव्हा कोणती फेवरेबल कंडिशन येत असते, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल परिस्थिती येत असते, फेवरेबल कंडिशन, देन सिस्ट ब्रेक्स ओपन अँड अरायवल ऑफ अ फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन मध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये हे सिस्ट काय होतं, ब्रेक होतं. काय होतं, ब्रेक होतं. ब्रेक म्हणजे काय, फुटल्या जातं. सिस्टार ब्रेक, ब्रेक होतं म्हणजे फुटल्या जातं. अँड देन मेनी अमिबली आर रिलीज, मग अशा प्रकारे अनेक अमिबली काय होतात, यामधून, या सिस्ट मधून बाहेर पडण्याचं आपल्याला दिसून येतात. मेनी अमिबली आर रिलीज इन द सिस्ट, या सिस्ट मधून अनेक अमिबली आपल्याला बाहेर पडल्याचे दिसून येत असतात. अशा प्रकारे काय घडून येतं, मल्टिपल फ्युजन घडून येत असतं, म्हणजे बहुविभाजन. ओके, आलंय लक्षात मल्टिपल फ्युजन कसं घडून येतं ते, मेनी अमिबली कशी तयार होतात. ओके, पहिल्या याच्यामध्ये आपण एका अमिबापासून 2च अमिबा तयार करू शकत होतो बायनरी फ्युजनद्वारे. ठीक आहे, पण याच्या मल्टिपल फ्युजनद्वारे एकाच अमिबापासून आपण मेनी अमिबली म्हणजे अनेक अमिबा काय करू शकतो, तयार करू शकतो. त्याला आपल्याला काय म्हणायचं, मल्टिपल फ्युजन असं म्हटलं जातं. ओके, ते पहा, हे सगळे डॉक्टर अमिबा आहेत, म्हणजे लहान लहान छोटे छोटे अशा अमिबा तयार झाले आपल्याला दिसून येतात. देन हे होतं मल्टिपल फ्युजन. आता आपल्याला लास्ट व्हायचंय पहा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं बडिंग बघायचं आहे. बडिंग बघायचे म्हणजे त्याला आपण कलिकायन असं म्हणत असतो. हे मी पुसून टाकते. हा बडिंग, कलिकायन. आता बडिंग घडून येत असतं तर हे ऍक्टिव्ह ड्राय इस्ट पावडर असते तर ती मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते. आणि जेव्हा तुम्ही याला लुकवॉर्म वॉटर मध्ये, गरम पाण्यामध्ये टाकत असता तेव्हा त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्ह ड्राय इस्ट पावडर टाकायची आहे त्या गरम पाण्यामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडस शुगर टाकायचे आहे. साखर टाकल्याच्या नंतर ते काही वेळाच्या नंतर त्याचं काय करायचंय, आपल्याला निरीक्षण करायचंय. तेव्हा तुम्हाला काय दिसून येतात, या ईस्ट सेल दिसून येत असतात. म्हणजे किण्व जे आहे तर ते किण्व पेशी आपल्याला दिसून येत असतात, ईस्ट सेल. मग हे ईस्ट सेल्स असतात तर ते काय परफॉर्म करतात, परफॉर्म करतात बडिंग. ईस्ट सेल, किण्व पेशी काय परफॉर्म करतात, बडिंग म्हणजे कलिकायन परफॉर्म करताना आपल्याला दिसून येतात. मग हे आता हे बडिंग कसं तयार करतात, म्हणजे कसं परफॉर्म सेल्स, तर हे आपल्याला पाहायचंय पहा. अ स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल. आता अनेक अशा काय असतात, किण्व पेशी असतात आणि त्या किण्व पेशींना एक एक काय होते, एक छोटी कलिका आपल्याला दिसून येत असते. आपण एकच पॅरेंट सेल घेऊ पहा.
एकच पॅरेंट सेल घ्यायची आपल्याला, की काय पॅरेंट सेल आहे. ईस्ट सेलची काय ही पॅरेंट ईस्ट सेल आहे. पॅरेंट ईस्ट सेल. अशा अनेक काय असतात पॅरेंट सेल्स असतात, ईस्ट सेल्स असतात, पॅरेंट ईस्ट सेल्स. आणि या पॅरेंट ईस्ट सेलच्या कशावरती स्मॉल बर्ड्स आर ऑफ स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल. एक लहान असा काय तयार होतो, बर्ड तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा ठिकाणी आपल्याला काय होतं रे, असा एक लहान असा बर्ड काय होतो दिसून येतो. हा जो बर्ड दिसतोय कलिका जी आहे, तर ही आपल्याला या ईस्ट सेल वरती दिसून येत असते. देन पहा, जेव्हा असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट सेल्स. ईस्ट सेल्स मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं. अयुनिसेल्युलर फंगस म्हणजे अनेक अलैंगिक प्रजनन या एकपेशीय प्राणी वनस्पतींमध्ये कवकामध्ये आपल्याला दिसून येतं, घडून आल्याचं. देन ईस्ट सेल प्रोड्यूस टू डॉटर न्यूक्लिआय बाय मायटोटिक डिव्हिजन सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. या ईस्ट सेल असतात, तर हे ईस्ट सेल काय प्रोड्यूस करतात, ईस्ट सेल प्रोड्यूस टू डॉटर न्यूक्लिआय. काय तयार करतात, टू डॉटर न्यूक्ली. म्हणजे हे जे काही न्यूक्लियस आहे, तर या न्यूक्लियसचं पण काय होतं, डिव्हायडेशन घडून. या न्यूक्लियसचं पण अशा प्रकारे काय घडून येतं, डिव्हायडेशन. म्हणजे हे सुद्धा काय होतं, टू डॉटर न्यूक्लियस आर फॉर्म. दोन डॉटर काय करतात, अशा प्रकारचे टू डॉटर न्यूक्लियस तयार करतात. दोन न्यूक्लियस तयार केल्याचं आपल्याला दिसून येतं. कशाद्वारे, मायटोटिक डिव्हिजन द्वारे. कारण की न्यूक्लियसचं डिव्हायडेशन हे मायटोटिक डिव्हिजन द्वारेच घडून येतं, हे आपण अभ्यासलेलं आहे. अँड ते रिप्रोड्यूस बाय बडिंग. आणि त्यानंतर ते काय करतात, बडिंग म्हणजे कलिकायन करायला सुरुवात करत असतात. धिस पहा, धिस ईस्ट सेल इज कॉल्ड पॅरेंट सेल. ही जी काही ईस्ट सेल आहे, याला आपल्याला काय म्हणायचंय, पॅरेंट सेल असं म्हटलं जातं. आता ही संपूर्ण काय पॅरेंट सेल आहे, ठीक आहे, ज्यामध्ये न्यूक्लियसचं काय झालेलं आहे, डिव्हायडेशन झालेलं आहे. परंतु ही वेगळं झालेलं आहे का, हे बर्ड जे आहे हे या सेल्स पासून वेगळं झालेलं आहे का, नाही. मग याला काय म्हणायचं, आपल्याला पॅरेंट सेल असं म्हणायचंय. देन अ स्मॉल बल्ज अपीयर ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल. दिस बल्ज इज ऍक्च्युअली अ बर्ड. पण या पॅरेंट सेल्स वरती हा जो काही नवीन बर्ड तयार झालेला आहे, स्मॉल बल्ज म्हणजे एक फुगवटा, आपल्याला या ईस्ट सेलच्या वरती एक लहान असा फुगवटा आल्यासारखा आपल्याला दिसून येतो. आणि हा जो फुगवटा असतो, तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय, बर्ड असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, बर्ड, कलिका असं म्हणतात. हा जो स्मॉल बल्ज तयार झालेला आहे सरफेस ऑफ पॅरेंट सेल, दिस बल्ज इज कॉल्ड अ बर्ड, कलिका असं म्हटलं जातं. अँड देन वन ऑफ द टू डॉटर न्यूक्ली एंटर धिस बर्ड. मग हे जे काही दोन डॉटर न्यूक्ली तयार झालेले असतात, तर त्यामधला एक डॉटर न्यूक्ली कशामध्ये एंटर करतो, या स्मॉल बर्ड मध्ये काय करतो, एंटर करताना आपल्याला दिसून येतो. अँड आफ्टर सफिशियंट ग्रोथ, जेव्हा याची पुरेशा प्रमाणामध्ये काय होते, वाढ होत असते, जेव्हा याची काय होते, अशी पुरेशा प्रमाणामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. ठीक आहे, अशी काय होते, या बर्डची सफिशियंट ग्रोथ होते, पुरेशा प्रमाणामध्ये वाढ घडून येत असते. तेव्हा काय होतात, दे सेपरेट, दिस बर्ड सेपरेट फ्रॉम पॅरेंट सेल्स अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ऍज अ डॉटर इज सेल. हे काय होतात, हे बर्ड जे असतात हे पॅरेंट सेल पासून काय होतात रे, सेपरेट होऊन जातात. काय होतात, सेपरेट होतात, वेगळे होतात. आणि इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे काय करू लागतात, स्वतःचं जीवन एक डॉटर इज सेल म्हणून जगू लागतात. अशा प्रकारे काय होतं, बडिंग घडून येत असतं ईस्ट सेल मध्ये. आणि असे काय तयार होतात, ईस्ट सेल ज्या आहेत या वेगवेगळ्या या प्रकारे आपल्याला तयार झाल्याचे दिसून येतात. आलंय लक्षात एवढं, आलंय का?